सैन्य थोकले सुप्रष्टी पुढे वाट का फुटेना। सर्व म्हणले या ठिकाणी वाघाला पाहिल्याच्या नंतर आजा म्हणजे शिळीचा कळप जसा त्या ठिकाणी म्हणले सावध होतो तसं आपलं सैन्य या ठिकाणी सावध का होईना म्हणले या समोर प्रभू रामचंद्राला दृष्टीने पाहिल्याच्या नंतर का पळ काढू लागले, काय कारण आहे असा विचार करू लागले। फुटे वाट सैन्य सकट कोंदरे। आणि मग हे आपल्या पाठीच्या बंधूचे खराचे शब्द दूषणाने ऐकल्याबरोबर आवेश धारण केला, आपला रथ सज्ज केला आणि युद्धाकरता दूषण जाऊ लागला। पण या सैन्यातून दूषणाच्या रथाला वाट मिळाला गेली, कारण सर्व सैन्याने त्या ठिकाणी वेढा टाकला होता। ही राक्षस मंडळी सैरावैरा धावू लागलेली होती। एवढ्या अपाट गर्दी मधून दूषणाला मात्र मार्ग मिळत नाही। काय केलं? देखील काही जरी केलं तर हे सैन्य काय पुढे धकाना बाबा, जागेवरच उभं राहिलं हे। आणि त्याच्यामुळं म्हणले काय केलं या दूषणानं यांच्या सर्वाच्या मधून वाट काढली आणि सर्व सैन्याच्या समोर जाऊन दूषणानं आपला रथ थांबवल्याबरोबर समोर पाहिलं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हातामध्ये धनुष्य बाणया सज्ज झालेले युद्धा करता अशी ही मूर्ती दूषणानं पाहिली। आणि पाहिल्याच्या नंतर काय केलं? मुकुट कुंडले रत्नमे खडा टिळकरे किला पिवळा अजानु बहुगण सावळा कमळ माळा शोभती। ज्यांनी कमळाच्या माळा धारण केलेल्या ज्यांचे बाहू अजान आहेत अशा अवस्थेमध्ये म्हणले पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला। अशी अवस्था ज्यांची होती प्रभू रामचंद्राला समोर पाहिलं, स्वरूप पाहिल्याबरोबर दृष्टीचं पारणं फिटावं अशी अवस्था दूषणाची झाली। हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश शिकळा लोपलिया असं हे स्वरूप पाहिलं आणि काय केलं? अंगी चंदनाची उटी धनुष्यबाण सजोनी मुष्टी उभा जगजेटी रणरंगी। जगामध्ये ज्या युद्धाला जोड नाही असे प्रभू रामचंद्र धनुष्याला बाण लावून त्या ठिकाणी म्हणले विजेप्रमाणे जो कमरेचा पितांबर होता तो चमकत होता असं स्वरूप धारण करून या राक्षस सैन्याबरोबर युद्ध करण्याकरता प्रभू रामचंद्र थांबलेले दूषणानं पाहिले। त्या समोर कोण राहे नांदे कापती सुरासुर या आवाजाने सुरवारातील देवदेवतेंना म्हणले त्या ठिकाणी थांबता येत नाही, भीती वाटती। असा नाद ज्यांच्या पायातल्या त्या औदुंबराचा त्या ठिकाणी होतो का म्हणले धारण केलेल्या त्या सर्व असणाऱ्या अलंकाराचा आणि आरोवार म्हणजे कोमल असे त्यांचे पाय होते म्हणले। म्हणून असं स्वरूप पाहिल्याच्या नंतर या प्रभू रामचंद्रासमोर सुरवारातील देवदेवतेंना थांबता येत नाही। तिथं या राक्षस मंडळीची काय गत आहे असं त्या ठिकाणी सांगू लागले। देखता जळी कापे दूषणा सुटिएला श्रीरामाचा बाण अवश्य घेऊनी माझा प्राण आला पळून खरापाशी। हो खाली वरी झालं काही डबल का देखता चळी कापे दूषणा सुटिएला श्रीरामाचा बाण अवश्य घेईल माझा प्राण आला पळून खरापाशी। या तो त्याला तुम्हाला वाचायचे का? ववी सांगा ना तुम्ही। ववी सांगतो बरोबर घ्यायला लागलो, काय बघू नका। नाही ती नाही काय बरोबर घ्यायला